ईश्वरीला या गोष्टीचा अजिबात अंदाज नव्हता की घरात नवऱ्याशी 4 गोष्टी प्रेमाच्या बोलण्याने, त्याच्याशी हसून मजा मस्ती केल्यामुळे घरात एवढा मोठा तमाशा उभा राहील. आज घरात जो तमाशा उभा राहिला होता त्यामुळे ईश्वरी कोणाला तोंड दाखवायच्या पण लायकीची राहिली नव्हती. असं वाटत होतं की तिने खूप मोठा अपराध केला आहे. खरं तर ईश्वरी तिच्या सासूला, कविताताईंना आणि तिच्या नंदेला, रेवतीला नाश्ता द्यायला आली होती. कारण आज तिच्या नवऱ्याला राघवला ऑफिसला जायला उशीर झाला होता. म्हणून गडबडीत तो त्याच्या खोलीतच नाश्ता करत होता. आणि इकडे त्याची आई आणि बहीण त्याची नाश्त्यासाठी वाट बघत बाहेर हॉलमध्ये बसल्या होत्या. म्हणजे ते सगळे एकत्र नाश्ता करतील. पण ईश्वरीने तिच्या सासूला सांगितलं होतं की आज त्यांना खूप उशीर झाला आहे, त्यामुळे ते खोलीतच नाश्ता करत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांची वाट बघू नका, तुम्ही नाश्ता करून घ्या. सुनेने सांगून पण तिचं बोलणं ऐकून पण न ऐकल्यासारखं करत तिची सासू नाश्त्याची प्लेट समोर ठेवून राघवची वाट बघत बसली होती. त्यांना सुनेच्या बोलण्याशी काही देणं घेणं नव्हतं. त्यांना या गोष्टीचा राग आला होता की त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत नाश्ता करायचा सोडून खोलीतच नाश्ता करत आहे. त्याची हिंमत कशी झाली असं करायची? म्हणजे तो बायकोच्या प्रेमात वेडा झाला आहे आणि आत्तापासूनच तो बायकोसोबत खोलीतच दोघं नाश्ता करणार आहेत. तिच्या सासूच्या डोक्यात कायम वाईटच विचार चालू असायचे आणि हेच विचार त्यांनी त्यांच्या मुलीच्या डोक्यात पण भरवले होते. सगळं काही माहीत असून पण तिची सासू सारखी सारखी घड्याळाकडे आणि नाश्त्याच्या प्लेटकडे बघत होती. समोर ठेवलेला सगळा नाश्ता गार झाला होता. ईश्वरीला खोलीत नवऱ्यासाठी नाश्ता घेऊन जाऊन 15 मिनिटं झाली होती आणि हे 15 मिनिटं तिच्या सासूसाठी 15 तासांच्या बरोबर होते. एक एक सेकंदाला त्यांचा राग वाढतच होता. आईच्या आणि बहिणीच्या वागण्याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तो गडबडीत त्याच्या खोलीत तयार होत होता. त्याची अशी पळापळ बघून ईश्वरी त्याची चेष्टा करत त्याला हसत म्हणाली आणि त्यासोबतच नवऱ्याला नाश्ता भरवत होती. कारण राघव स्वतःचा आवरण्यात एवढा बिझी होता की त्याला ऑफिसला जायला उशीर झाल्यामुळे नाश्ता करायची पण इच्छा नव्हती. आणि ईश्वरीची पण अशी इच्छा नव्हती की तिचा नवरा घरातून काही न खाता बाहेर जावा. त्यामुळे ती लवकर लवकर स्वतःच्या हाताने त्याला भरवत होती. शेवटचा एक घास उरला होता म्हणून राघवने तो लाडाने बायकोच्या तोंडात घातला आणि हाच एक घास ईश्वरीसाठी अपराध बनला. कारण बरोबर त्याच वेळी तिची नणंद आईच्या सांगण्यावरून भावाला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीत आली होती. त्याचवेळी तिच्या नंदेने रेवतीने तिच्या भावाला त्याच्या हाताने वहिनीला भरवताना बघितलं होतं. तिने लगेच त्या दोघांचा फोटो काढला आणि तिथूनच ओरडत तिच्या आईला म्हणाली, "अगं आई, तू वेड्यासारखी बाहेर दादाची वाट बघत बसली आहेस आणि इथे तर ही महाराणी दादाच्या हातून नाश्ता करत आहे. तू तिकडे दादाची वाट बघत नाश्ता गार होईपर्यंत बसली आहेस आणि तुझा मुलगा आणि सून एकमेकांना भरवण्यात व्यस्त आहेत." रेवती एवढ्या जोरात बोलत होती की तिचा भाऊ पण तिचं बोलणं ऐकून हैराण झाला आणि ईश्वरीला तर काहीच कळत नव्हतं. तिचा घास तोंडातच अडकला होता. ना तो घशातून खाली जात होता आणि नाही बाहेर काढता येत होता. जणू ईश्वरीने खूप मोठं पाप केलं होतं. रेवतीने खाली येऊन आईला फोटो दाखवत सगळं एकाचं 2 करून सांगितलं आणि तिच्या आईने पण तिथेच बसून सुनेला 100 शिव्या दिल्या. तरीच मी म्हटलं की महाराणी आम्हाला इथे नाश्त्याला देऊन स्वतः खोलीत का गेली होती? नवऱ्याच्या हातून खायची इच्छा झाली होती. माहीत नाही तिने माझ्या मुलावर काय जादू केली आहे. अगोदर तर माझा मुलगा असा नव्हता. माझा मुलगा आईला सोडून कधीच खात नव्हता. आज बघा महाराणीसोबत खोलीतच नाश्ता करत आहे. लगेच रेवती आईच्या सुरात सूर ओढत म्हणाली, "आई, ते खात नाहीत तर एकमेकांना प्रेमाने भरवत बसले आहेत." दोघी मायालेकी एवढ्या जोरात बोलत होत्या की खोलीत असलेल्या ईश्वरीला त्यांचं सगळं बोलणं ऐकू येत होतं. सासूचं आणि नंदेचं बोलणं ऐकून ईश्वरीच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला स्वतःचीच खूप लाज वाटली. राघव ईश्वरीकडे बघून म्हणाला, "सोड ना यार, तू आईच्या आणि रेवतीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माहीत आहे ना त्या दोघींचा स्वभाव कसा आहे.
त्या रोजच एका एका गोष्टीवरून घरात गोंधळ घालत असतात. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या कामाशी मतलब ठेव. असं म्हणत राघव खोलीतून बाहेर आला. राघवला बघून त्याची आई म्हणाली, वा बाळा, आज तू पण हे सिद्ध केलंस की तुला आईची किती काळजी आहे. इथे बाहेर तुझी आई नाश्ता करण्यासाठी तुझी वाट बघत बसली आहे आणि तू तुझ्या बायकोला भरवण्यात मग्न आहेस. आईचं बोलणं ऐकून राघव म्हणाला, आई, काय फालतू बोलत आहेस तू? मी कुठे बायकोला भरवत बसलो होतो? प्लेटमध्ये शेवटचा घास उरला होता म्हणून मी तो ईश्वरीच्या तोंडात घातला. राघव रेवतीला म्हणाला, रेवती, घरात आग लावायची सोडून दे. सुधार स्वतःला. तुझं लग्नाचं वय झालं आहे. दुसऱ्यांच्या घरी लग्न करून जाणार आहेस. भावाचं बोलणं ऐकून रेवती चिडून म्हणाली, बघितलं काय, दादा स्वतः तर बायकोचा पुजारी झाला आहे आणि मला शिकवत आहे. बहिणीचं बोलणं न ऐकल्यासारखं करत राघव त्याच्या आईला म्हणाला, आई, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी निघतो. संध्याकाळी तुझ्याशी बोलतो. आई, प्लीज तू घरातलं वातावरण शांत ठेव. असं म्हणत राघव ऑफिसला निघून गेला. पण मुलाच्या अशा बोलण्यामुळे त्याच्या आईला अजूनच जास्त राग आला. इकडे बिचारी ईश्वरी भीतीने खोलीतून बाहेरच येत नव्हती. कारण तिला चांगलंच माहीत होतं, राघव गेल्यानंतर त्या दोघी मायलेकी त्यांचा सगळा राग तिच्यावर एकटीवर काढणार आहेत. आजचा तिचा सगळा दिवस बर्बाद झाला होता. नाश्त्याचा एक घास तिच्यासाठी काळ बनेल याचा तिने स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता. खूप वेळ झालं त्यांची सून खोलीतून बाहेर येत नाही हे बघून कविताताई रागात सुनेला ऐकू जाईल असं मोठ्याने रागात म्हणायला लागतील असं बोलत म्हणाल्या, अगं महाराणी, तोंडातून बाहेर येईपर्यंत खाल्लं आहेस, जी तिथेच झोपली आहेस. आम्हाला काय उपाशी मारण्याचा विचार आहे का? स्वतः तर गरम गरम खाऊन घेतलंस. आता तुझ्या पोटाची आग शांत झाली असेल तर काही उरलं असेल तर आम्हाला पण आणून दे. सासूचा आवाज ऐकून घाबरतच ईश्वरी किचनमध्ये आली आणि दुसरा गरम गरम नाश्ता घेऊन नजर खाली करून सासूच्या समोर आणून ठेवला. तिला माहीत होतं तिची सासू आणि नणंद तिच्याकडे रागात डोळे मोठे करून बघत आहेत. ईश्वरीची हिंमत झाली नाही त्यांच्याकडे नजर वर करून बघायची. तेवढ्यात रेवती म्हणाली, कशी लाजून लाल होऊन चालत आहे. कविताताई म्हणाल्या, अगं, गळ्यापर्यंत खाल्लं असेल म्हणून तिला चाललं जात नसेल, म्हणून तर हळूहळू चालत आहे. काय गं महाराणी, मी बरोबर बोलत आहे ना? नवऱ्याच्या हातून खाऊन खूप मजा आली असेल ना? सासूचा टोमणा ऐकून ईश्वरीचे डोळे भरून आले. त्या दोघी मायलेकींचं मनाला लागणारं बोलणं ईश्वरीला अजिबात आवडलं नव्हतं. खूप हिंमत करून ती तिच्या सासूला म्हणाली, आई, मी काही नाश्ता केला नाही, तो तर फक्त एक घास. तिचं बोलणं मध्येच तोडत तिची नणंद रेवती म्हणाली, खबरदार वहिनी, खोटं बोलू नकोस आणि भूक लागली असेल तर जाऊन गिळून घे. तुझा कोणी हात तर पकडला नाही ना? पण हे तर अजिबात बोलू नकोस की तू खाल्लं नाही. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे तुला दादाला त्याच्या हाताने भरवताना. बघ आई, वहिनी सरळ सरळ नाही बोलत आहे. नंदेचं बोलणं ऐकून ईश्वरीला असं वाटलं की कोणीतरी चप्पल फेकून तिला मारत आहे. एवढी बेइज्जती तर तिला तिच्या उभ्या आयुष्यात कधी झालेली जाणवली नव्हती जेवढी तिला आज जाणवत होती. मायालेकींचं बोलणं ऐकून बिचारी ईश्वरीची हिंमतच झाली नाही की जाऊन नाश्ता करावा. दुपारच्या जेवणाच्या वेळी पण तिच्या सासूने आणि तिच्या नंदेने तिला टोमणे मारायला सुरुवात केली. त्यामुळे ती दुपारी पण जेवली नाही. असं करता करता सगळा दिवस निघून गेला. पण त्या बिचारीच्या पोटात एक अन्नाचा कण पण गेला नव्हता. कशी खाणार? एका नाश्त्याच्या घासामुळे घरात एवढा मोठा तमाशा उभा राहिला होता जो पूर्ण दिवस चालला. परत कुठल्या तोंडाने ती जेवणार होती? तिला काहीच कळत नव्हतं. तिने जरी जेवायला ताट वाढून घेतलं असतं तरी त्यावरून पण वाद उभा राहिला असता. अजूनपर्यंत एका घासाचा ती हिशोब देऊ शकली नव्हती तर भरलेल्या ताटाचं कसं उत्तर दिलं असतं? पूर्ण दिवस बिचारी ईश्वरीने रडत रडत घालवला. पाण्याशिवाय तिने काहीच खाल्लं नव्हतं.
संध्याकाळी जेव्हा राघव घरी आला आणि बायकोचा उदास चेहरा बघितल्यावर त्याला लगेच समजलं की आईने आणि बहिणीने दिवसभर घरात गोंधळ घातला असणार. त्याला जेव्हा हे समजलं की दिवसभर ईश्वरीने काहीच खाल्लं नाही, त्याच्यावरून त्याला घरातल्या वातावरणाचा अंदाज आला. त्यामुळे आईशी बोलायला जायच्या अगोदर राघव काहीतरी विचार करून बायकोच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि किचनमध्ये जाऊन ताटात भाजी चपाती घेतली आणि सरळ ते ताट घेऊन आईच्या खोलीत गेला. तिथे आई आणि बहीण दोघीही गप्पा मारत बसल्या होत्या. मुलाला बघून त्याची आई म्हणाली, "अरे राघव, तू ऑफिसवरून कधी आलास? आम्हाला तर समजलंच नाही. आजकाल तर तू तुझ्या खोलीतून बाहेर यायला मागतच नाहीस." राघव म्हणाला, "आई, ते सगळं सोड. हे बघ मी काय घेऊन आलो आहे." असं म्हणत त्याने भाजी चपातीचा एक घास उचलून आईच्या तोंडात घातला आणि दुसरा लगेच बहिणीच्या तोंडात घातला. मायालेकी काही समजणार त्या अगोदरच त्यांच्या तोंडात भाजी चपातीचा घास गेला होता. दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागल्या. त्याची आई म्हणाली, "राघव, हे काय आहे? तू आमच्या दोघींना का चारत आहेस?" राघव म्हणाला, "आई, काय झालं? खाऊन घे ना. आज माझी इच्छा झाली होती तुमच्या दोघींना माझ्या हाताने भरवायची, त्यामुळे भरवत आहे. आता तर झालं ना तुझं आणि रेवतीचं जेवण? पोट भरलं असेल ना?" असं म्हणत त्याने बायकोला ईश्वरीला आवाज दिला आणि म्हणाला, "ईश्वरी, चल आपण दोघं आज बाहेर जेवायला जाऊ." राघवचं बोलणं ऐकताच त्याची आई डोळे मोठे करून त्याच्याकडे बघायला लागली आणि हैराण होऊन म्हणाली, "राघव, तुम्ही बाहेर जेवायला निघाला आहात आणि आमच्या दोघी मायालेकींचं जेवणाचं काय? आम्हाला पण भूक लागली आहे. हे चांगलं आहे तुझं." राघव म्हणाला, "यात चांगलं काय आहे आई? आत्ताच तर जेवला आहात तुम्ही. अजून किती खाणार आहात? घशातून बाहेर येईपर्यंत तर भरवलं आहे तुम्हाला. तरी पण अजून भूक लागली आहे का?" रेवती म्हणाली, "काय दादा, काही काय बोलत आहेस? काय चारलं आहेस तू आम्हाला?" राघव म्हणाला, "अगं काय गं रेवती, तुला समजलं पण नाही? अगं आत्ताच तर भरवलं आहे तुमच्या दोघींना. थांबा, आत्ता दाखवतो." असं म्हणत राघवने ईश्वरीला आवाज दिला. ईश्वरी खोलीत आली तसा राघवने तिच्या हातातून फोन घेतला आणि त्याच्या आईला आणि बहिणीला दाखवत म्हणाला, "हे बघ आई, आत्ताच भरवलं आहे ना मी तुला आणि रेवतीला माझ्या हाताने. आता झालं ना? पोट भरलं असेल ना तुमच्या दोघींचं? आता काय जेवणार आहात? आत्ता तर मी घशापर्यंत चारलं आहे. आता जेवायचं फक्त मी आणि ईश्वरी राहिलो आहे. आम्ही दोघं आता बाहेर जेवायला जात आहे." भावाचं बोलणं ऐकून रेवती हैराण होऊन भावाकडे बघायला लागली. त्याच्या आईला पण मुलाच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. तरी पण काही न समजल्यासारखं मुलाला म्हणाल्या, "अरे राघव, तुझं तर वागणं बदललं आहे. आता तर मला कळतच नाही मी कुठे जाऊ. हे चांगलं आहे तुझं. एक घास तोंडात घातला आणि झालं जेवण. आता तुम्ही दोघं नवरा बायको बाहेर जाऊन पोट भरून जेवण करून या आणि आम्ही दोघी मायालेकी असंच उपाशी मरतो. अशीच इच्छा आहे ना तुझी?" राघव म्हणाला, "हो आई, बरोबर. माझी हीच इच्छा आहे. हाच फोटो सकाळी तुला रेवतीने दाखवला होता ना? तेव्हा मी असाच एक घास ईश्वरीच्या तोंडात घातला होता. किती काय काय सुनावलं होतं तुम्ही दोघींनी तिला. तुमच्या दोघींच्यामुळे ती सगळा दिवस उपाशी राहिली आहे. जेवली पण नाही आणि ती पूर्ण दिवस रडत राहिली, ती वेगळंच. एकदा तरी जाणीव झाली का तुमच्या दोघींना तिच्या त्रासाची, की तुमच्यामुळे तिला किती त्रास झाला आहे? भूक लागली असून पण ती जेवू शकली नाही. हेच बघितलं होतं ना तू? असाच एक घास मी तिच्या तोंडात घातला होता." आता रेवती तरी काय बोलणार? तिची बोलती बंद झाली होती. ती नजर खाली करून गुपचूप बसली होती. त्याची आई तरी काय बोलणार? सगळं पाण्यासारखं स्पष्ट झालं होतं. राघव म्हणाला, "आई, आता तूच उत्तर दे. मुलीचं बोलणं ऐकून सगळ्यात जास्त गोष्ट तूच वाढवली होतीस ना? स्वतःच्या डोक्याने विचार केला नाहीस आणि सुरू झालीस. आता भरलं असेल ना तुझं पोट?" आता त्याची आई एकदम शांत झाली
काहीच बोलली नाही. पण राघव रागात बोलत होता, आई अजून पण वेळ आहे. तुला तर मी काही बोलणार नाही, पण रेवतीला सुधार. ती दुसऱ्यांच्या घरी नांदायला जाणार आहे. जर अशीच वागत राहिली ना तर 2च दिवसात सासरचे लोक लाथ मारून घरातून हाकलून देतील. मग आयुष्यभर मी तिला पोसणार नाही. त्यापेक्षा चांगलं होईल तू स्वतः पण नीट वाग आणि तुझ्या मुलीला पण नीट वागायला शिकव. आणि इथून पुढे या घरात अशी नाटकं परत नको आहेत, खास करून कुणाच्या जेवणावरून. काय अपराध केला आहे मी? ईश्वरीला भरवलं तर आहे. बायको आहे ती माझी. माझा हक्क आहे तिच्यावर. मला हा विचार करून लाज वाटते की माझ्या आईचे आणि बहिणीचे विचार एवढ्या खालच्या पातळीचे आहेत. मी हे शेवटचं सांगत आहे. इथून पुढे असं परत काही झालं तर मी ईश्वरीला घेऊन हे घर सोडून कायमचं तुमच्या दोघींना सोडून निघून जाईन. मग करून दे तू तुझ्या पोरीचं लग्न आणि मग आयुष्यभर एकटीच राहा. असं म्हणत राघव रागात बायकोचा हात पकडून तिथून निघून गेला. आज राघवचा राग बघून ना त्याच्या आईच्या तोंडातून आवाज निघाला आणि नाही रेवतीच्या. आज खऱ्या अर्थाने दोघी मायालेकींना चांगलीच शिकवण मिळाली होती. आज राघवने त्याच्या आईला आणि बहिणीला त्यांच्याच भाषेत अद्दल घडवली होती.